नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवत आहोत आपण चण्याचे एक पौष्टिक लाडू, जे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना प्रोटीनयुक्त राहील. ते तीन इन्ग्रेडियंटपासून आपण हे बनवणार आहोत. तर यात 1 वाटी तूप, 2 वाटी चणे आणि 1 वाटी चणे जेवढे घेऊ त्याच्या अर्धे साखर. हे असे पौष्टिक लाडू बनवू आपण यापासून की जे मुलांना श्रावण महिन्यात खूप त्यातून प्रोटीन मिळेल, कॅल्शियम मिळेल आणि सर्वांची रोगप्रतिकारशक्ती पण छान राहील. यासाठी आपण इथे घेऊया 1 वाटी चणा. आपल्याला जास्त बनवायचे असतील तर आपण जास्तही घेऊ शकता. ते प्रमाण आपल्यानुसार ठरवायचं. असे हे लाडू खूपच पौष्टिक बनतात. हे मोठ्यांनाही खूप फायदेशीर आहे आणि लहान मुलांनासुद्धा. यासाठी आपण घेऊया इथे 3 वाटी चणे. 3 वाटी चणे घ्यायचे. चणेमध्ये खूप कॅल्शियम असतं. याला थोडे पावसामुळे नरम पडल्यामुळे मी थोडे हलके परतवून घेतले, म्हणजे ते थोडे कडक झाले. नंतर याचे साल काढून घ्यायचे. जर फ्रेश चणे असतील पॅकेट बंद तर भाजायची आवश्यकता नाही. माझ्याकडचे थोडे पावसामुळे नरम पडले होते म्हणून मी भाजले. आणि याची अशी साल काढून झाल्यावर मिक्सरमधून बारीक भुकटी करून घेतली. छान बारीक भुकटी अशी करून घ्यायची. आणि यात आपल्याला कसं गोड हवं त्यानुसार साखर टाकायची. तर मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्या साखरेतच मी वेलची पण टाकलेली होती, म्हणजे साखरेबरोबरच ती बारीक होऊन गेली. तूप असं गरम करून पातळ करून घेतलं. तूपही हे शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धक असतं. लहान मुलांसाठी ते पण खूप फायदेशीर असतं. साखर आणि तूप हे पण छान यात टाकून घेतलं मी. दोन्ही हे बारीक केलेल्या भुकटीमध्ये टाकायचे आणि हाताने छान असं मळून घ्यायचं. ते छान एकजीव असं घासून एकजीव करायचं. हाताने असं घासून घ्यायचं आणि एकजीव करायचं. आणि याला बाइंडिंग येते का असं हाताने थोडं दाबून बघायचं. तर बघा मी इथे दाबून बघते आहे, तर याला बाइंडिंग आलेलं आहे. लाडू वळवता येत आहे, म्हणजे हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. पुन्हा मी हे सगळं छान हाताने असं मळून घेतलेलं आहे कोरडंच. हे कोरडे लाडू खराबही होत नाही. खूप दिवस आपण याला डब्यामध्ये ठेवू शकतो. बघा याप्रमाणे हे असे लाडू बांधण्यासारखं हे झालेलं आहे. आणि सगळेच जिन्नस यात कोरडे आहे. त्यामुळे पावसाळ्यामुळे काही बुरशी वगैरे येण्याचं पण काही भीती नाही. कोणी याला सत्तूचे पण लाडू म्हणतात. हे चण्याचे लाडू आहे. हे पंचमीच्या दरम्यान बनवल्या जातात महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारचे मी हे लाडू इथे असे बनवून घेतलेले आहे. हे मुलांसाठी खूप पौष्टिक असतं. घरातल्या प्रत्येकासाठी पौष्टिक असतात. आपण या साखरेऐवजी गूळही घालू शकता. तुम्हाला जे तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार तुम्ही घाला. गूळ घाला किंवा साखर घाला किंवा ब्राऊन शुगर पण घालू शकता. मी इथे ब्राऊन शुगरच घेतली. माझ्याकडे ब्राऊन शुगर अवेलेबल होते. मी ब्राऊन शुगरच मिक्सरमधून बारीक करून त्याची पिठी साखर करून यात घातलेली आहे. असे हे लाडू छान तयार झाले. मुलं याला खूप आवडीने खातात. मुलांना डब्यातही देऊ शकता किंवा मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हाही आपण देऊ शकता. असे हे प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियमने भरपूर असलेले लाडू आहे. हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायला पण मदत येते आणि अंगात एक ऊर्जा भरलेली असते. हे लाडू खाल्ल्याने रोज एक हा लाडू खा आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीराची कॅपॅसिटी वाढलेली आहे. असे हे लाडू नक्की करून बघा. सर्वांनाच घरात आवडेल. बाय.